इथपर्यंत समुद्राचं पाणी असतं इथपर्यंत, आणि गेलंय कुठपर्यंत बघा, एवढ्या लांबपर्यंत गेलंय. म्हणजे विषय खूपच अवघड होत गेलेला आहे, एवढं पाणी कमी झालेलं आहे. बस हवा निकल गई. अरे पकड 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 पकड, घे उचल चल. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या कलरफुल बिल्डिंग आलेल्या आहेत आणि कलरफुल ड्रेस घातलेले आहेत. तसं आपण फोटोशूट सुद्धा करणार आहे. पॅन्ट फाटेल ना. ये बाबूराव का स्टाईल आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आजचा आहे आमचा दुसरा दिवस, दुसरा म्हणजे नाईट आणि आज चढे. तर आमची तयारी झालेली आहे अशी, आणि बाकीचे सर्व गेलेले आहेत. रेखा आहे ना, तर तिला ड्रेस घ्यायचा आहे नवीन, तर ते ड्रेस घ्यायला गेलेले आहेत. आणि माझे मिस्टर आंघोळ करतायत म्हणून मी थांबलेली आहे. तर आम्ही दोघंच आहेत आणि आमची रूम अशी होती, अशा प्रकारे आमची रूम होती. तर चला आता आपण बघूया पुढे काय होतंय ते. मित्रांनो, आता आम्हाला निघायचंय, बाहेर जायचंय, सगळं आवरलेलं आहे. आता आम्ही जातोय बाहेर, बीच वरती चाललोय. तर चलो आता रूम लॉक करूया आणि निघूया. चलो रूम, बाय बाय. हे बघा सगळे आता तयारी झाली आमची, बॅग वगैरे भरलेले आहेत. देखो सगळ्यांनी नवीन कपडे घातलेले आहेत. चलो अभी जाते. तो शहनशाह इधर पधार रहे हैं, देखो सब. बाकी दोन कुठे गेले? ओनाटे साहेब, देखो देखो. चलो. तर मित्रांनो बघा, पुढं आहे आपला बीच, समुद्र दिसतोय तुम्हाला. आणि आपण आता चेकआउट केलेलं आहे आणि सर्व कसे निघालेले आहेत बघा, बॅगा बुगा घेऊन. धीरज तर खतरनाक दिसतोय, बॅग एकच नंबर, सहलीला आल्यासारखी फील येऊ राहिली धीरजला डायरेक्ट आता. तर आता बॅग वगैरे आपण गाडीत ठेवून देणार आहे आणि बघूया बीचवरती जाऊन किती. पण बीच असं भरपूर, म्हणजे पाणी भरपूर लांब गेलं आहे, त्याच्यामुळं तिथं नाही आपण दुसऱ्या साईडने जाऊया असं मला वाटतंय. कारण जवळजवळ तो 1-1.5 किलोमीटर आज चालत जावं लागणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे काही एवढी रिस्क नाही घ्यायची. आपण ह्याच रस्त्याने पुढं अजून जिथं पाणी जवळ असेल ना तिथं जाऊया. तोपर्यंत हे बॅगा वगैरे ठेवताय बघा. तर मित्रांनो बघू शकता पाणी किती समुद्राचं मागं गेलेलं आहे बघा. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर एवढ्या आत पाणी गेलेलं आहे तिकडच्या साईडला. आणि एवढं पाणी कधीच कमी होत नाही आहे, पण मग ह्याच वर्षी असा विषय झालेला, भरपूर ठिकाणी झालेला आहे. हो, कारण मी रील्स बघत राहतो कंटिन्यू. आणि इथं भाईचा फोटोशूट चालू आहे बघा. आणि यांचा असा विषय आहे का 35 लाख का तो हमारा इन्व्हेस्टमेंट आहे, तो 37 लाख का घाटा कैसे हुआ. आणि हे बघा इथं धूळ कशी साफ करता बघा, इकडच्या साईडला हे मशीन आहे. आता आपण पण एक चक्कर मारून बघूया त्यांच्याकडून कशी मारतात ते बघा. तर व्हिडिओ शूट करत असताना या काकांनी आपल्याला बघितलं आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव विचारलं. तर त्यांना आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव सांगितलं आणि आता ते व्लॉग कंटिन्यू बघते. तर आता यांचा फोटोशूट वगैरे चालू झालेला आहे बघा. आणि नवीन कपल आहे ना, त्यांची सिनेमॅटिक व्हिडिओ काढायची. तर आता ते एंट्री मारू राहिले, आता कसे काय काढताय काय माहीत. आणि कॅमेरा म्हणतात खतरनाकच आहे देखो एकदम. आता यांना यायला लावलंय, बघूया आता. धर, पकड पकड पकड, उचल उचल उचल. आणि बघा तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे बघा, आता थोडं जवळ आलोय आपण. इथपर्यंत समुद्राचं पाणी असतं इथपर्यंत, आणि गेलंय कुठपर्यंत बघा, एवढ्या लांबपर्यंत गेलंय. म्हणजे विषय खूपच अवघड होत गेलेला आहे, एवढं पाणी कमी झालेलं आहे. तर आता बघूया कसं काय. तर मित्रांनो इवाईन दिसला आम्हाला, इवाईन पाहत इवाईन. आणि आम्हाला इथं रील शूट करायची आहे. या बा फोटोग्राफर आयफोनवाला मेंबर घेऊनच आलो आपण सोबत. तर मित्रांनो आता बघा आलेलो आहे आम्ही इथं. आता हे भाईंचं रील शूट चालू आहे. आणि हा का, आम्हाला जी रील बनवायची तिथेच हे दोघं काढून राहिले. पण मग आता जाऊ दे, चलो आपण आता काढूया. तर अजून तरी फोटोशूट काय संपलेलं नाही. हे कपल जुने झालेत तरी काढतात, नवीन कपल एकमेकांचे काढून राहिले. आणि हा फोटोग्राफर आयफोन मेंबर आहे नाही का. तर पण आपला सूर्य भाऊ कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला. अरे ब्राईटनेस जास्त दिलं आहे त्याच्यामुळे दिसत नाही, जाऊ दे चला. इकडच्या साईडला राईडवाले खूप फिरू राहिले. आणि आपले चपला काही कुठे ठेवलं, हे आहेत का? हां आहेत आहेत आहेत. चलो लाटा बघा भारी येऊ राहिला इकडच्या साईडला. हां ब्राईटनेस कमी कर थोडासा. बघा लाटा. ये देखो वीडियो निकाल रहे, इधर भी निकाल रहे. हमारा मैडम इधर है, लहान बाळू जैसा खेळ रहा है देखो. तर आम्हाला रील शूट वगैरे करायचे आहेत, पण बघू सर कोण काढून दिले तर ठीक आहे, नाही तर छोडो. आता रेखा बसणार आहे उंटावर.
तू सॉरी का बोलते? बस झाला. तर मॅडम खूप घाबरलेले आहेत नाही का उंटावरती बसताना. आता आमच्या मॅडम नाही का बसणारे उंटावर, बघूया आता काय काय म्हणतात ते. बस 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 बस. तर मित्रांनो पकडापकडी खेळायची आम्हाला. खतरनाक भाईवर राज्य आहे तर खतरनाक पळू राहिला बा. अरे पकड 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 जा, घ्या उचल चल. अरे गेला आता रिटर्न येऊ राहिला भाई. तर नाही पकडल्या. एक नंबर पळत आहे. सगळ्या रायडर आहेत ना काय. पकड पकड पकड. मगाशी आपण उंटावर बसलो होतो. ऊंट की सवारी की थी देखो. खूप गर्दी झालेली आहे आता आणि आपल्याला जायचं आहे. बघा माणसं सगळे इव्हिनिंगला येतात एन्जॉय करण्यासाठी, स्ट्रेस दूर करण्यासाठी. काय दाखव का फिरवून फिरवून दाखव. नाही फिर. हे सांग पाय धुवायला. तर मित्रांनो इथं किती बेशिस्त लोक आहेत. दारू पिऊन दारूच्या बाटल्या तिथंच टाकून देतात, काचं करता, फोडून टाकता. तर आमची गायत्री मॅडम आहे ते बघा कसं ते स्वच्छता करून राहिली. काच उचलते आणि साईडला नेऊन ठेवायचे. तिकडच्या साईडला एका कोपऱ्यात ती बघा पिशवी आहे ना कचऱ्याची, त्याच्यात टाकायचे. हे बघा असं तरी करत जाऊ नका. तुम्हाला दारू प्यायची असेल तर प्या, किती प्यायची असेल तर प्या. हे दिरेला पण सांगतोय, समजलं ना. दारूची बाटली टाकायची असेल तर डायरेक्ट बाहेर जाऊन टाकायची. कळलं का तुले. अरे पण ती दुसऱ्याची दारूची बॉटल होती. हा ना. अरे फुगवता येतं का नाही. फुगव ना नीट. इकडे गेले का. हा गेले इकडे साईडने. बा फुगे इकडून फुगव. वा गई गई गई. आता इथं सगळे हे कपल आता शांत बसलेले आहे मस्त निवांत. इकडे बघा सगळ्या गाड्या इथं लावलेल्या आहे पार्किंगला इकडच्या साईडला. आणि दिवसा समुद्रालाही मागं जातो आणि नंतर थोड्याने परत येऊन जातो पुन्हा आपल्या जागेवर राहायचा. आणि ते दोघं रोशन ते गेले तिकडं गाडीमध्ये बा पाणी हातपाय धुतात इकडं. गाडी पार्क केली तिथं. तर आता गाड्यांची सगळी झालेली आहे, सुट्टे झालेले. आता चालले ज्याच्या त्याच्या घरी. तिकडच्या साईडला बघा त्या पायऱ्यावरून इथून चालले इकडच्या साईडने आणि चालले तिकडच्या साईडला. दिसले का. आणि भाईनी सगळं झालं ना. आता कॅमेरा काढले फोटोशूटसाठी. अंधार पडल्यावर कोणाचे फोटो काढतोय बघूया. अरे कपल न्यू कपल. अरे वा.